श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. कसे आहात स्वामी भक्तांनो? मस्त मजेत ना? स्वामींची सेवा करताय ना? अशीच स्वामींची सेवा करत राहा, स्वामींची भक्ती करत राहा. बघा, स्वामी तुम्हाला कधीच काहीच कमी पडू देणार नाही आहेत. हां, कोणाकोणाला लवकर अनुभव येतो तर कोणाला उशिरा येतो बघा. पण कसे ना, जोपर्यंत आपले कर्म, आपले भोग संपत नाहीत ना, तोपर्यंत आपल्याला अनुभव येणार नाही आहे. आणि ते कर्म, ते भोगच आपल्याला लवकर संपवायचे असतील तर आपल्याला स्वामी सेवा हाच एक ऑप्शन आहे. तुम्ही जेवढी स्वामींची सेवा कराल ना, तेवढे तुमचे वाईट भोग कमी होऊन संपून तुम्ही चांगल्या पुण्याकडे वळताल. त्याच्यामुळे स्वामी सेवा आणि स्वामींची भक्ती कधीच बंद करू नका. तर चला, स्वागत आहे तुमचं आपल्या निष्ठा या भक्तिमय चॅनलमध्ये. आजचा हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे जे गुरुचरित्र पारायण करू शकत नाहीत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे. कसं आहे ना, खूप साऱ्या स्त्रिया, पुरुष हे जॉबला जातात, घरची कामं असतात, मग त्यातून वेळ काढणं कठीण होतं. किंवा मग गुरुचरित्रासाठी खूप जरा थोडे जास्त कठीण नियम आहेत, मग त्यांचं पालन होत नाही. त्याच्यामुळे घाबरून कोणी गुरुचरित्र पारायण करायला नकार देतं. पण मी तुम्हाला सांगेल की तुमच्याकडे वेळ असेल ना, आणि तुम्ही जर गुरुचरित्र पारायण करू शकत असाल ना, तर तुम्ही नक्की गुरुचरित्र पारायण करा. कसं आहे ना, गुरुचरित्र पारायण मी तुम्हाला सांगते, वर्षातून तुम्ही जास्त वेळ नाही, म्हणजे प्रत्येक महिन्याला नसेल जमत तुमच्याकडून तरी ठीक आहे, पण वर्षातून कमीत कमी एकदा तरी दत्त जयंतीचा अवसर साधून एकदा तरी तुम्ही गुरुचरित्र पारायण करावे, अशी मी तुम्हाला विनंती करते. बघा, तुम्हाला खरंच खूप छान अनुभव येईल. आणि तुम्हाला वाटत असेल की माझ्याकडून काही चुका होतील, काही गलती होतील, तर बघा, स्वामी दत्त महाराज ना, तुम्ही जर मनापासून आणि श्रद्धेने जर सेवा केली ना, मनापासून जर गुरुचरित्राचं ग्रंथ वाचला ना, तुमच्याकडून चुकून होऊ द्या ना, काही चूक झाली तर कधीच तुम्हाला काहीच शिक्षा मिळणार नाही आहे. फक्त तुमची मनापासून वाचण्याची तयारी हवी. आणि जर तुम्ही जाणून बुजून चुका केल्या, एक दिवस वाचलं मग दुसऱ्या दिवशी जाऊ देत नाही, आता माझा कंटाळा आलाय, मी नाही वाचणार, असं केलं तर मग हे चुकीचे. त्याच्यामुळे चुकून होणाऱ्या चुकीला काहीच नाही. पण जर जाणून बुजून चुकी करत असाल तर तुम्ही वाचूच नका. पण आता त्यांच्यासाठी ज्यांना चुकीचीही नाही भीती वाटते, किंवा चुकून चुकी असो, काहीही असो, पण त्यांच्याकडे खरंच वेळ नाही आहे, तर त्यांच्यासाठीच आजचा आपल्याला एक अध्याय वाचायचा आहे गुरुचरित्र पारायणामधला. आणि तो अध्याय कोणता आहे मी तुम्हाला सांगणारच आहे पुढे. पण अध्याय सांगण्या अगोदर तुम्हाला सांगते की त्याचे नियम हे सेम तसेच आहेत जे इतर सेवेसाठी आपण वापरतो, किंवा जे इतर सेवेसाठी आपण फॉलो करतो. खूप कडक असे नियम नाही आहेत. तुम्हाला हे अध्याय ना, याच्यासाठी देखील तुम्हाला संकल्प करायचा आहे. आता संकल्प तुम्ही 7 दिवसाचा करू शकता, 11 दिवसाचा करू शकता, 21 दिवसाचा, तुम्हाला हवा तेवढा संकल्प करू शकता. संकल्प कसा करायचा तुम्हाला तर माहितीच आहे. तुम्ही स्वामींच्या मठात जा, केंद्रात जा, किंवा घरी स्वामींच्या फोटो पुढे तुम्ही खडीसाखर नारळ ठेवून देखील संकल्प करू शकता. तुम्ही स्वामींना सांगा तुमची कोणती इच्छा आहे. तुमच्या मुलाच्या जॉबसाठी असू द्या, तुमच्या स्वतःच्या जॉबसाठी, एज्युकेशन, घर, तुम्हाला मुलं होत नसतील, जी काही इच्छा आहे ना ती स्वामींना सांगा. आणि त्यांना सांगा की स्वामी, मी इतक्या दिवसाचा हा संकल्प करत आहे, तरी माझ्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे पार पडू द्या, असं तुम्हाला स्वामींना सांगायचं आहे. आणि त्यानंतर रोज सकाळी तुम्हाला हे न चुकता न विसरता रोज पठण करायचं आहे. कमीत कमी एकदा हा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे. याच्यासाठी नियम काय आहेत तर नियम हेच आहे, तुम्हाला सुतक आलं, पाळी आली, विटाळ आला, तर त्यावेळेस त्या कालावधीमध्ये तुम्हाला हा अध्याय वाचायचा नाही आहे. बघा, आता तुम्ही म्हणाल की मग आम्हाला मध्येच, म्हणजे 10-12 दिवस, 21 दिवसाचा तुम्ही जर संकल्प केला, तुम्ही म्हणाल की आम्ही 10 दिवस वाचलं, मग 11व्या दिवशी काहीतरी प्रॉब्लेम आला, तरी तुम्ही, म्हणजे याच्यामध्ये असं नाही आहे की तुम्हाला परत नव्याने सुरुवात करावी लागेल. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला ते तुमचं पाळीचा दिवस संपले, विटाळाचे दिवस संपले ना, तिथून पुढे उरलेले दिवस तुम्ही करू शकता. म्हणजे पहिले 10 दिवस झाले, त्यानंतर तुमचा जो गॅप आला तो सोडून द्या. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही चालू कराल ना, तो तुमचा 11वा दिवस असेल. तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. आणि हा अध्याय शक्यतो तुम्हाला
सकाळी वाचायचं आहे. आता सकाळी का बघा, आपण एकतर फ्रेश असतो, सकाळचा वेळही खूप चांगला असतो, माइंड फ्रेश असतं आणि त्याचसोबत दुसरी गोष्ट असते ती म्हणजे आपण दिवसभर बाहेर जाणार असतो इकडे तिकडे, मग कोणाचा स्पर्श होतो, मग त्याच्यामुळे कोणाला म्हणजे कोण सुतकात असेल, कोण पाळीत असेल, कोण विटाळत असेल, आपण सांगू शकत नाही. त्याच्यामुळे शक्य होत असेल ना तर हा अध्याय सकाळीच वाचा. पण सकाळी जर वाचू शकत नसाल तर संध्याकाळी घरी आल्यावर तुम्ही आंघोळ करा, गोमूत्र शिंपडा आणि मगच अध्याय दिवाबत्ती करून अध्याय वाचायला बसा. बघा, दोन्हीपैकी कोणतेही सकाळी करू शकता, संध्याकाळी, पण मी सांगेल तुम्हाला सकाळी नक्की तुम्ही वेळ काढा. खूप साऱ्या अशा महिला आहेत ज्या आत्ता पण गुरुचरित्र पारायण, आणि खरंच गुरुचरित्र पारायण करणं ना ज्या प्रत्येकाच्या नशिबात नसतं. जे मनापासून ज्याची इच्छा असते ना तोच हे करू शकतो. आणि कोणताही काहीही हा अध्याय वाचा तुम्ही, किंवा कोणताही ग्रंथ, कोणतीही सेवा करा, त्याच्यासाठी तुमचा सेवाभाव, विश्वास आणि तुम्ही किती मनापासून करताय, किती श्रद्धेने आणि भक्तीने करताय ते खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे कोणतीही सेवा करताना भक्तीने करा. आणि त्यासोबत एक नियम नेहमी पाळा, कोणाबद्दल वाईट बोलायचे नाही, कोणाची निंदा करायची नाही. आपल्याबद्दल कोणी वाईट बोलत असेल तरी स्वामी महाराज, दत्त महाराज त्यांना बघून घेतील. त्यांच्याबद्दल आपण कधीच वाईट बोलायचं नाही आहे. चला आता तुम्हाला सांगते की कोणता अध्याय वाचायचा आहे. तर गुरुचरित्र ग्रंथामधील 10वा अध्याय हा वाचायचा आहे. बघा, गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायाचं एक आपलं महत्त्व आहे. प्रत्येक अध्यायातून आपल्याला काहीतरी शिकण्यासारखं देखील मिळतं. प्रत्येक अध्यायामागे काही ना काही म्हणजे खूप मौल्यवान अशा गोष्टी आहेत. एक एक शब्द स्वर्ण अक्षरासारखा आहे. आणि त्याच्यामुळेच मी सांगते तुम्हाला, गुरुचरित्र पारायण एकदा नक्की करा. पण तुम्ही नसाल करू शकत तर गुरुचरित्र पारायणामधील 10वा अध्याय तुम्ही रोज, तुम्ही जितक्या दिवसाचा संकल्प करताय ना तितके दिवस न चुकता एकाच टायमिंगवर वाचा. बघा, तुम्हाला 100% गुरुचरित्र पारायण केल्यावर जे फळ मिळणार आहे ना तेच फळ मिळणार आहे. फक्त सांगितलं तसं विश्वासाने, श्रद्धेने, कोणाबद्दल वाईट विचार करायचा नाही आणि कोणाची निंदा करायची नाही. स्वामी महाराज त्यांनाच साथ देतात जे त्यांचे एकनिष्ठ भक्त असतात, कोणाबद्दल वाईट विचार करत नाहीत आणि त्यांच्यावर विश्वास ठेवतात आणि मनोभावाने त्यांची पूजा उपासना करतात. त्यांनाच महाराज नेहमी साथ देतात. तर तुम्ही नक्की गुरुचरित्र पारायण करा. दत्त जयंती विशेष पण ते करू शकत नसाल तर कमीत कमी हा गुरुचरित्रमधील अध्याय 10वा अध्याय तुम्ही नेहमी वाचा. आणि वर्षातून कमीत कमी 7 दिवसाचे, 21 दिवसाचे, वर्षातून 2-3 वेळा तरी तुम्ही हे पारायण, हे अध्यायाचे संकल्प नक्की करू शकता. तर चला, श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त मंडळींनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका.